आता अतिशय मोठ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे आपण वळतोय। इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष तीव्र झालेला आहे। इस्रायलने इराणच्या अणु आणि लष्करी सुविधांवर जोरदार हवाई हल्ले केलेत आणि या हल्ल्यांना इराणने जोरदार प्रत्युत्तर दिलंय। इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केलेले आहेत आणि या संघर्षात दोन्ही बाजूंचं मोठं नुकसान झालेलं आहे। इस्रायलमध्ये देखील मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झालेली आहे। असाच एक मिसाईलचा हल्ला इराणने इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये केलाय। या हल्ल्यामध्ये काही इस्रायली लोकांना आपला जीव गमवावा लागलाय आणि या हल्ल्यात मायर मोझेस हे थोडक्यात बचावलेत। मोझेस हे इस्रायली नागरिक असले तरी अनेक वर्ष ते महाराष्ट्रात वास्तव्याला होते आणि या हल्ल्यावेळी ते घरात असलेल्या बंकरमध्ये लपल्यानं थोडक्यात बचावलेत। मात्र या हल्ल्यात त्यांची मुलगी जखमी झालेली आहे। तर आपण पाहतोय इराण आणि इस्रायल यांच्यातला हा संघर्ष आता तीव्र झालेला आहे। इस्रायलने इराणच्या अणु आणि लष्करी सुविधांवर जोरदार हवाई हल्ले केलेले आहेत। तर या हल्ल्यांना इराणने जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि या युद्धाचा थरार अनुभवणारे इस्रायलचे रहिवासी मायर मोझेस हे थेट तेल अवीवमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडूनच आपण त्यांचे अनुभव, युद्धाचे हे अनुभव ऐकूयात। मिस्टर मायर, खरं तर तुमचं धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलण्यासाठी रेडी झालात। तुम्ही सध्या कुठे आहात, कसे आहात, तुमची परिस्थिती सध्या नेमकी तिथे कशी आहे? नमस्कार. माझा आवाज येतोय? हो, तुमचा आवाज स्पष्टपणे येतोय, तुम्ही बोला। नमस्कार. मी सध्या तेल अवीव शहरात आहे आणि 16 तारखेला सोमवारी, हे शुक्रवारपासून ही प्रक्रिया सुरू झाली हल्ल्याची। आणि आम्ही जसं माझं घर आहे ज्याच्यामध्ये मी, माझी श्रीमती व माझ्या दोन्ही मुली आहेत माझ्याबरोबर सध्या। झालं असं की हे रोजच होत होतं, त्यामुळे माझ्या रूममध्ये माझ्या घरात एक स्ट्रॉंग रूम आहे। तर आपण जसं सायरन इंडिकेशन असते, सायरन झालं की आपण एक अर्धा मिनिट किंवा 1 मिनिट, जास्तीत जास्त 1.5 मिनिटामध्ये आपण त्या खोलीत किंवा जिथे कुठे बंकर्स आहेत, जवळजवळ सगळ्याकडे बंकर्स आहेत, तिथे तुम्ही गेलं पाहिजे सुखरूप। आणि पूर्वी असं व्हायचं की तुम्ही जिन्याखाली वगैरे, जिन्याजवळ किंवा बंकरमध्ये जे स्ट्रॉंग जागा आहे, जिथे भक्कम अशी जागा, तिथे जायला हवं। पण आता हे जे मोठे मोठे येत आहेत, आता इराणमधून जे यायला लागलेत, त्याच्यामुळे ते सांगतात की बंकरमध्येच जा तुम्ही, दुसऱ्याकडे कुठे जाऊ नका। त्यामुळे पळापळ होते वगैरे। माझ्या घरात असल्या कारणाने मी घरामध्ये जसं झाला ते आला, माझ्या 2 मुली बाहेर झोपल्या होत्या, म्हणजे बाहेरच्या एक छोटी बेडरूम आहे आणि एक हॉल आहे जे रोड फेसिंग आहे। जसा हा अलार्म झाला तशी माझी मिसेस, आम्ही सगळे उठलो, सतर्कच झोपतो जसे काय, ती धावून त्यांना उठवल्या आणि त्या पण उठल्या आणि माझ्या रूम मध्ये आल्या। दार बंद केलं, दार बंद करायला आणि हे फुटायला एकच वेळ, त्याच्यामुळे तो बंकरचा दारही उडाला आणि माझी धाकटी मुलीची पाठ होती तिकडे, तिला तो दरवाजा उडून तिच्या पाठीवर पडला, तिला मुक्कामार पुष्कळ लागला तिला, आणि आम्ही बचावलं। पण त्याचा आवाज आणि त्याचा प्रेशर एवढं होतं की आम्हाला वाटलं की आमचीच बिल्डिंग गेली, म्हणजे इथेच बॉम्ब पडला जसं बाहेर, म्हणजे आम्हाला, तरी मी धावून पटकन पुन्हा, ती पण त्याची सैनिकच आहे त्यामुळे तिने पण मदत केली आणि आम्ही तो दार पुन्हा तसा लोटून दिला आणि धरून ठेवला। अर्धा तास तसेच उभे होतो आम्ही। माझी श्रीमती म्हणत होती बाहेर पडूच नको, खड्डा झाला असेल पडशी, आम्ही पहिल्या माळ्यावर आहोत। बरं, ही बिल्डिंग जुनी म्हणजे पूर्वीची अशी जुनी बिल्डिंग असल्या कारणाने ती भक्कम बांधली गेलेली आहे, तिला तडा एकही गेलेला नाही। पण बाहेरून जेव्हा थोड्या वेळाने जेव्हा बाहेर पडलो, हळूहळू असं बाहेर जायला लागलो, तेव्हा तिथे पाहिलं की धूळ माती वगैरे, भिंती वगैरे शाबूत आहेत, पण खिडक्या फ्रेम सकट उपकल्या आहेत सगळ्या अशा, आणि समोरची बाजू सगळी अस्ताव्यस्त झालेली आहे, सगळं पडलंय। आणि ज्या मुली माझ्या तिथे झोपल्या होत्या, ज्या बिछाण्यावर झोपल्या होत्या, जे विस्तार अंतरावर, तिथे एक पाईप पडलाय लाल कलरचा, त्या पाईप वरती, तो पाईप तिथेच त्या मुली झोपल्या होत्या, म्हणजे एक क्षणात चूक पुढे मागे झालं असतं तर दुसरी गोष्ट असती। आणि ते दरवाजा उडाला, ते पण तसंच झालं। त्यामुळे आम्ही तिथे बचावलो आणि थोड्या वेळाने, म्हणजे अर्ध्या पाऊण तासांनी जेव्हा आम्हाला हळूहळू जेव्हा बाहेर येऊन सगळा, आणि आम्हाला तेवढ्यात आवाज ऐकू आले, आणि हे जेव्हा झालं नंतर आम्ही पाहिलं तर ती 4:18 झाली होती जेव्हा तो बॉम्ब पडला, आणि सकाळचे आणि हे दिवसाची प्रक्रिया जास्त करत नाही, रात्रीमध्ये माणूस गाढ झोपलेला असतो, बेसावध असतात, वयस्कर माणसांची मुवमेंट नसते, माणसं नसतात,
तेव्हा हे सगळा घोळ करतात, सगळा हा सगळा चाललाय. ही बेसिकली सायकोलॉजिकल वॉर आहे जास्त करून, असा की तुम्हाला घाबरायचं, हे करायचं, ते करायचं, असं झालं. आणि ते सगळं झाल्यानंतर मग थोड्या वेळाने आम्हाला आवाज ऐकू आली की खाली या. मी हिब्रू मध्ये म्हणजे ले माता, ले माता, बोय ले माता, म्हणजे खाली या सगळ्यांनी. आणि बाहेर आम्ही म्हणजे जे हाताला लागेल तसं, म्हणजे कपडे वगैरे नाही, म्हणजे अंगावर जे वस्त्र होते, चप्पल बाहेर तिथे जवळच होते म्हणून ते घातली. आणि आमच्या श्रीमती कायम तयार असतात, म्हणजे तिच्या बॅगमध्ये म्हणजे पासपोर्ट, पैसे, काय दागदागिने, म्हणजे लागणाऱ्या गोष्टी सगळ्या पर्समध्ये तिथे आम्ही तिथे ठेवतो आणि ते घेऊन खाली आलो. त्याच म्हणजे अवतारातच जसे खाली आलो. बरं. खाली आल्यावर मग अँब्युलन्स, पोलीस, आर्मी, सगळे एनजीओ सगळे येतात तुम्हाला. आणि बाहेर आम्ही जसे काचेवरच चालत होतो. काचेचा सडा सगळा पडलेला एकदम सगळ्याकडे. फ्रेम्स तुटल्या होत्या वगैरे, तसं करत 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 आणि ते करून मग बाहेर आल्यावर नंतर आम्हाला त्याच्या बिल्डिंग पासून दूर नेलं. आम्ही पण सांगितलं की कोणी लाईट, पाणी, गॅस याला हात लावू नका, कारण आपल्याला माहित नाही काय झालंय, शॉर्ट बरोबर. सर्किट आहे, हे आहे, ते आहे. असं करून आम्ही बाहेर आलो. त्याने आम्हाला सगळं जवळ घेतलं, बाजूला थोडं साईडला नेलं आणि आम्हाला सांगितलं काय घाबरू नका, झालंय आपण. आणि तेव्हा आम्हाला जाणवलं की बॉम्ब इकडे नाही पडला, समोर साधारण 40-50 मीटरवरती एक जुन्या 2 बिल्डिंगी आहेत, एक झाड आहे, तिथे ते पडलं असं. पण त्याचा इफेक्ट एवढा होता की त्याच्यानंतर आम्ही, माझी मोठी मुलगी काही अंतरावर राहते, म्हणजे साधारण 1-1.25 किलोमीटर, 1000 मीटर म्हणा. तिथे आम्ही चालताना म्हणजे चालता 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 तिथे एकही खिडकीची काच, फ्रेम अशा उडाल्या होत्या. म्हणजे साधारण 1.5-2 किलोमीटरच्या रेडियसमध्ये सगळ्या काचा किंवा जे काही असं थोडंसं ढिलं काम असेल ना, ते सगळं तुटलं, उडालं सगळं असं. गाड्यांच्या काचा वगैरे असे तसे. आणि मग आम्ही तिथे पोहोचलो. मग तिकडनं मग माझी मिसेस एक हॉटेलमध्ये सर्व्हिसला आहे. त्याच्यामुळे त्या हॉटेलला तिने सांगितलं की असं झालं. ते बोलले, "काही काळजी नका, आधी इथे या आमच्याकडे." मग तिथे येऊन त्याने आम्हाला थोडं शांत केलं. आम्हाला सगळे स्टाफ आले, भेटले आम्हाला. सहानुभूती लगेच. आणि हं. सगळे येतात, धावून येतात. हं. आणि त्याने आम्हाला तिथे खाऊ घातलं, म्हणजे नाश्ता, तुम्ही आधी नाश्ता करा वगैरे, तुम्ही चहा घ्या वगैरे, जरा बरं वाटेल. आणि पुढचं बघू आपण. आणि मग त्याच्यानंतर माझ्या मोठी मुलीनी बरीच धावपळ केली, तिच्या काय ओळखी वगैरे सगळं करून, करून, करून. हं. आणि मग त्यांनी सांगितलं की ते सेंटर लगेच उभे राहतात तिथे. म्युनिसिपालिटीचे म्हणजे एरियाची मोठी जबाबदारी असते. एरिया कोऑर्डिनेट्स एव्हरीथिंग. म्हणजे आपल्या डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर कसं आहे, हां. सेम लाईन्सवरती. हो, येस. बरं. मग मग तिथे आम्ही जाऊन आम्ही जसं तिथे नोंद वगैरे केले वगैरे, मग ते संध्याकाळपर्यंत आम्हाला त्यांनी हॉटेलमध्ये दिलं. तर आता मी तुम्हाला जे बोलतोय ते मी माझ्या हॉटेल रूममध्ये आहे. म्हणजे आम्हाला अच्छा. 2 रूम्स दिल्या. येस, येस. हॉटेलमध्ये दिलंय. हॉटेलला तुम्हाला व्यवस्था म्हणजे करतात. तुमचं घर आता पूर्णपणे बंद केलेलं आहे का? येस, येस, येस. हं. सिक्युरिटीसाठी ते म्हणाला की ते सगळे हळू-हळू ज्या 2 बिल्डिंगला धोकादायक जुन्या पडीक बिल्डिंग होत्या, हं. त्यांना पाडतायत ते. ते सगळं साफ करतायत. मग ते एक्सपर्ट्स येऊन ते क्लिअर करतील. आणि माझं भाड्याचं घर आहे, त्यामुळे आमचा घर मालक पण आला थोड्या वेळाने. बरं. आणि मग ते सगळं क्लिअरन्स वगैरे करून, मग ते प्रोसिजर आहे म्हणजे त्याच्यामध्ये. हं, पण हं, हं. त्याच्यामध्ये ते सगळं होण्यापर्यंत तुम्हाला थोपून धरतात. म्हणजे तुम्हाला असं म्हणजे वाळीत टाकले वगैरे असे तुम्ही बेवारशी आहात वगैरे असं वाटत नाही तुम्हाला. फोन हं. करतात. आता शेवटच्या 3-4 दिवसामध्ये जर फोन येत होता, म्हणजे आता तुमचे संपर्कच होत होते, तर मी कुठेतरी ट्रॉमा सेंटरला गेलो होतो. तिथे तुम्हाला सगळं चेक करतात. मेडिकल सेंटरला माझ्या मुलीला लागले, तिला औषध वगैरे सगळं हे. माझ्या मोठ्या मुलीला कान वाजत होते, त्याच्यामुळे आम्हाला पण असा झोपच नव्हती. 1.5-2 दिवस आम्ही झोपलोच नाही. कारण त्याच्यानंतर ते सायरन वाजत होते ना, त्यांचे रॉकेट्स येतच होते. त्याच्यामुळे हॉटेलमध्ये काय आणि ते काय. बरं, घरामध्ये मी हॉलमधून बेडरूममध्ये जात होतो. हं. पण इथे काय होतंय, हॉटेलमध्ये बंकर बेसमेंटला आहे, -2ला आहे. त्याच्यामुळे तुम्ही 4 माळे 4 माळ्यावर, आता अगदी वयस्कर मंडळी त्यांना पहिल्या माळ्यावर, दुसऱ्या माळ्यावर अकोमोडेट केले. थोडेसे वर, म्हणजे आमच्यासारखे थोडे ऍक्टिव्ह आणि मुलं आहेत त्यांना 3-4 माळे, आणि यंगस्टर्स आहेत त्यांना थोडे वर असे असे करू का. पण तुम्हाला सायरन झाला की तुम्हाला उतरून लिफ्ट वापरायचं नाही आपल्याला. पट पट खाली यायचं, बंकरमध्ये जाऊन बसायचं. तिथे बंकरमध्ये व्यवस्था आहे, खुर्च्या, टेबल, पाणी वगैरे सगळं ठेवलेलं आहे. हं. तुम्ही बसता तिथे, साफ स्वच्छ ठेवतात. आणि जागोजागी बंकर्स आहेत. नवीन 2000 नंतर सगळ्या बिल्डिंगमध्ये पक्के बंकर्स, म्हणजे एक रूम तुमची बंकर रूम, म्हणजे सिंगल बेडरूम असेल तर ती बेडरूम बंकर रूम, 2 बेडरूम, 3 बेडरूम जसं असेल एक. ती सुधारणा करतात. हल्ली नवीन ग्लासेसमध्ये त्या ग्लासेसमुळे धोका का निर्माण झाला नाही, कारण ती शुगर ग्लास वापरतात. पिक्चरमध्ये स्टंटमॅन कसा काच फोडतो हं. तसा, म्हणजे ते स्प्लिंटर्स उडणार नाही, कोणाला दुखापत होणार नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी. आणि नवीन बिल्डिंगचे पण वॉलची थिकनेस वगैरे अशी जाडी, असं बरेचसे, म्हणजे ह्या कारणामुळे सगळी सुधारणा होत गेली. हं. आणि बाकी जी प्रक्रिया आहे ती म्हणजे म्युनिसिपालिटी, गव्हर्नमेंट, ते फार
जोमाने काम करतं. म्हणजे ते सगळे तुमच्या मदतीला येतात, तुम्हाला सहानुभूती करतात, काय घाबरू नको, सगळं होईल. आणि काम वगैरे सगळं बंद होतं. म्हणजे मी कामावर होतो, सगळं बंद. माझ्या मिसेसचं, मुलींचं एव्हरीथिंग वॉज क्लोज. मॉल, बरं. स्कूल्स. हो. पण एवढं सगळं असताना सुद्धा तुमची म्हणजे रेग्युलर दैनंदिन सगळी परिस्थिती तशीच होती. म्हणजे तुमच्या ट्रेन चालतायत, बस चालतायत. कुठे बॉम्ब झाला की ते थांबणार तेवढा तात्पुरता. हं. सगळे बाहेर येणार, इथे जाणार आणि पुन्हा लागले कामाला. असं. म्हणजे बरं. ते जनजीवन विस्कळीत तसं होतं म्हणजे बऱ्याच प्रमाणात. पण घाबरून जात नाही. फारच अशी माझी दशा नाही होत त्याची. हं. म्हणजे हं. सरकारने तशा प्रकारे उपाययोजना करून ठेवलेल्या आहेत असं म्हणूया. मात्र मायाजी, खरं तर जेव्हा हा हल्ला झाला तेल अवीववर किंवा तुमच्या त्या परिसरात जेव्हा हल्ला झाला, त्याआधी सायरन वाजले होते का? किंवा वेळोवेळी हे सायरन वाजतायत का? आणि जेव्हा सायरन वाजतात तेव्हा नागरिकांना नेमकं काय करायला सांगितलं जातं? सांगतो. इथे 2-3 तऱ्हेचे तुमच्याकडे असे इंटिमेशन मी काय त्याला म्हणतो आपले ॲप्स आहेत. म्हणजे एक सोफार म्हणून ॲप आहे. एक होम कमांड आहे. होम कमांड इज दी मोस्ट इम्पॉर्टंट. होम कमांडमध्ये तुम्ही तुमचा एरिया स्पेसिफिक सांगितला, हं. की उगाच म्हणजे इस्रायलच्या नॉर्थमध्ये जर सायरन झालं, तर तुम्ही उठून कशाला पळायला पाहिजे किंवा साऊथमध्ये कशाला पळायला पाहिजे. बरोबर. तुमचा जेव्हा होम कमांड झाला, की 1.5 मिनिटामध्ये तुम्ही त्या बंकरच्या आत गेलं पाहिजे तुम्ही. हं, म्हणून ते हं. बंकर अशा लोकेशनला त्यांनी पुष्कळ बांधलेले आहेत. आणि बंकर म्हणजे तुमच्या 5 स्टार हॉटेलच्या खालची पार्किंग पण बंकरच आहे. अच्छा. तुमच्या घराचा बेसमेंट पण बंकरच आहे. एक्झॅक्टली. हं. तर तुम्ही जेव्हा आणि तिथे सगळ्याच मोठ्या-मोठ्याने लिहिलेलं असतं. एरोज सगळं. आणि आता काय झालंय हे वर्षानुवर्ष आणि बघा एक लक्षात घ्या, की इस्रायल इज अॅन डिफेन्स बेस्ड कंट्री. ॲग्रीकल्चर अँड डिफेन्स याची स्ट्रेंथ आहे दोघांची. बरोबर. तर प्रत्येक आता माझी प्रत्येक घरात जसा सोल्जर आहे, त्यामुळे त्यांची मानसिक तयारी फार जबरदस्त आहे सगळ्यांची. हं. आता आम्ही पण राहून शिकलो, बघून आणि काय झालंय आता ह्या 2 वर्षामध्ये 2021 मध्ये झालं, हे झालं. हं. लहान-सहान येतच असतात. हं. त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा सायरन झालं, फॉर एक्झाम्पल उदाहरण देतो. आता जसं मी घरात होतो. जसं सायरन झालं, की आम्ही उठलो आणि बंकरचा दरवाजा लावून घेतो. आता मुली बाहेर होत्या म्हणून पटकन मिसेस धावल्या तिथे. "अरे मुलींना उठा" झाला. त्या मुली उठल्याच होत्या. मग त्यांना पण ते हं. होम कमांडचं आणि आणि मग सायरन झाल्यानंतर तुम्हाला आत गेलात की तुम्हाला ढाम-ढूम असे आवाज येतात बरेच. म्हणजे आणि तुम्हाला त्या आवाजांना अंदाज येतो का तो किती जवळ फुटलाय म्हणून. म्हणजे किंवा फोडलंय त्याला. हं. आयर्न डोम जी प्रक्रिया आहे त्याच्यामुळे. आणि मग तुम्ही रूममध्ये येता आणि तुम्हाला त्या होम कमांडवर तीच मेसेज येतो, नाऊ इट इज सेफ टू गेट आउट. म्हणजे गो आउट. बरं. कारण कसं आहे, की तुम्ही बॉम्ब फुटले झाले, तुम्हाला वाटलं अरे झालं काय? पण त्याचे अवशेष पडत असतात ना, ते लोखंडाचे तुकडे असतात मोठे-मोठे एवढे साईजमध्ये. तो हं. एखादा एवढासा तुकडा सुद्धा एवढ्या आकाशातनं वेगाने आला, तर तुम्हाला इजा करू शकतो. त्याच्यासाठी मग ते आलं, की मग तुम्ही बाहेर पडायचं. हां, पण सतर्कच राहायचं. कारण काय, त्या दिवशी आम्हाला लागोपाठ 10-10 मिनिटाच्या अंतरावरती 3 आले. त्यामुळे तुम्ही आता झाला, "अरे आता फुटलं, चला आता जरा सेट." नाही, दुसरा आला, परत गेलं, तिसरा असं झालं. त्याच्यामुळे यू हॅव टू बी केअरफुल. बरं. मायाजी, खरं तर तिकडच्या रुग्णालयांवर देखील हे हल्ले होत आहेत असं ऐकलंय आम्ही. तिकडे नेमकी कशी परिस्थिती आहे? किंवा तुम्ही म्हटलत की तुमची मुलगी जखमी झाली होती, ती सध्या बरी आहे का? तिला कशा प्रकारे उपचार तिथे दिले गेलेले आहेत? हो. आधी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो, की हॉस्पिटलवर. ते काय हॉस्पिटलवर असे मारत नाही. हं. हे बघा हे आहेत ना, आता तुम्ही भारतात पण पाहिलं आणि आपले पण. हे आयडीएफ ज्याला म्हणतो इंडियन इंडियन डिफेन्स फोर्सेस आणि इस्रायल डिफेन्स फोर्सेस. बरं. आपली बचाव प्रक्रिया आहे. तर आपण फक्त डिफेन्स टू डिफेन्स आहे. म्हणजे ते जिथून वार होतो तिथे मारतात. ते तसं करत नाही. ते तुमच्यावर भडीमार करतात. आणि दे वॉन्ट टू हर्ट सिव्हिलियन्स ओन्ली मेजर. कारण हं. तेच तुमची म्हणजे तुमची म्हणजे ना सॉफ्ट टार्गेट आहे. त्याच्यामुळे ते हॉस्पिटल आता इथे तेल अवीव म्हणा, तेल अवीव जसे मुंबईसारखं शहर आहे आणि जेरुझलेम ही राजधानी ऍक्च्युली. त्याच्यावर पण ते टाकतात. आणि हायफामध्ये हायफा पोर्ट आहे. त्याच्यानंतर बंदर म्हणजे हायफा आहे, अशदोद आहे. तर ते तसे टार्गेट करतात आणि ते असे 100, 200, 300, 500 असे येत होते. त्याच्यामुळे तुम्हाला ते पडतात. बरं ती बचाव प्रक्रिया अशी आहे, की जर ते ओपन एरियामध्ये किंवा पाण्यामध्ये कुठे असं पडत असेल समुद्रात, तर ते आपला रॉकेट वेस्ट नाही करत आपण. तसं आहे. तर ते एक होतं. ते तसे त्यांच्या एवढी म्हणजे भडीमार मारतात ते. आणि दुसरी माझ्या मुलीला लागल्यावर आम्ही ताबडतोब त्यांनी फर्स्ट एड वगैरे तिला दिलं आणि हं. ताबडतोब तिला विचारलं, "का तुला बरं वाटतं?" ती बोलली, "नाही." त्यावेळेला जाणवत नाही आपल्याला. बरोबर. मग थोड्या वेळाने आम्हाला कळलं. मग त्यांनी दवाखान्यासाठी मग त्यांनी डॉक्टरची कारण सगळ्याकडेच गर्दी होती. कारण सगळ्याकडेच होत होतं. आणि हं. त्याला बी माझ्या जिकडे ठिकाणी झालं ते ओपन पार्किंग होती. त्यामुळे त्या तिकडच्या काही गाड्या उभ्या होत्या रात्रीच्या त्या भस्म झाल्या सगळ्या.
आणि त्या रेडियसमध्ये जवळजवळ 20-25 बिल्डिंग आहेत, त्या सगळ्या उद्ध्वस्त झाल्यात. बिल्डिंगी अशा पडल्या नाही, पण तुम्हाला बाल्कनी तुटलेली, खिडक्या गेल्यात आणि असं हे सगळं झालं सगळं. हं, हं. आणि आणि मग आम्हाला एक दिवस म्हणजे अपॉइंटमेंट घेऊन म्हणजे सगळं सांगून आम्हाला मार्गदर्शन करून आम्ही एका सेंटरला गेलो, जिथे आम्हाला सगळ्यांना चेकअप केलं. काय लागली तर बाबा तुम्हाला झोप नाही लागत तर औषधं देतो, हे देतो, सगळं असं सगळं केलं. आणि अजून काय लागलं तर पण जास्त नव्हतं, थोडक्यावरती बचावलं म्हणजे असं. हं. आणि ट्रॉमा सेंटर तिथे काउन्सिलिंग होतं तुम्हाला. तुम्हाला आणखीन काय हवं? कारण तिथं तुम्ही ते सांगतात, की तुम्ही आधी विचार करू नका त्याचा. तुम्हाला कपडे देतात काय वापराय. आता तसेच अंगावरच्या कपड्यांनीच खाली आलो. बरोबर. त्यामुळे ते तुम्हाला कपडे देतात आणि हॉटेलमध्ये राहतो त्यामुळे सकाळचा नाश्ता, हं. दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण. हां, असं. बरं. मायाजी, खरं तर तुम्ही म्हटलात, की आता तुम्ही एका हॉटेल रूममध्ये आहात. तुमचं संपूर्ण कुटुंब तिथेच आहे. साधारण तुम्हाला आता तिथे त्या हॉटेल रूममध्ये कधीपर्यंत राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत? पुन्हा तुम्ही तुमच्या घरी कधी जाऊ शकणार आहात? बरोबर. म्हणजे इथे कायमची वसाहत नाही. हं. तात्पुरतं आहे. हे अकोमोडेशन टेम्पररी आहे इथे. आणि कसं आहे, की आता म्युनिसिपालिटी येऊन ते सगळं तिकडची सगळं चेक करणार सगळं ते. हं. बिल्डिंग वगैरे चेक करून माझ्या घर मालकाला पण बोलावलं गेलं, की तू कधी म्हणजे आणि पण तो पण जाऊ कारण आत कोणालाच जाऊन देत नाही. त्याच्यामुळे जे आहे तिथेच थांबले सगळं. त्याच्यामुळे आम्हाला हॉटेलनी पण म्हणजे हॉटेल नाही, आपली खाली जे आणि प्रत्येक हॉटेलला म्युनिसिपालिटीचं जसं हेल्प डेस्क तयार केले. ती माणसं, मुलं-मुली तिथे तुम्हाला काय म्हणजे 24 तास तिथेच आहेत बसलेली. म्हणजे तिथेच राहतात 4 मुलं. हॉटेलला त्यांना पण रूम दिल्यात आणि ते सकाळ ते संध्याकाळ तिथे असतात. तर त्याने आम्हाला सांगितलं, की हे काय म्हणजे तुम्हाला असं नाही का 2 महिने, 3 महिने चालणार आहे तर तुम्ही. त्यामुळे तुम्हाला तुमची व्यवस्था करावी लागेल. आता हं. बरीचशी मंडळी काय आता माझेच सख्खे शेजारी आहेत, तर ते म्हणजे वयस्कर जोडपं आहे. ते त्यांच्या मुलाकडे गेले. तर मुलगा घेऊन गेला. कारण त्यांना साहजिक आहे म्हणजे मानसिक हे झालं, धक्का लागला तर मुलाकडे गेले. बरोबर. आता आपल्याकडे नातेवाईक वगैरे आहे, पण आपण 4 माणसाचं उद्या त्याला 2 महिने, 3 महिने लागले. कारण ह्या प्रक्रियेला वेळ लागतो. कारण बरीच हानी झालेली आहे आणि सगळ्याकडे लेबरचा इश्यू आहे. बरंच काय आहेत. तर ह्याला वेळ लागू शकतो ह्या गोष्टीला. तर आता बघायचं कसं काय. आधी तुम्हाला आधी असे उखडून असे लगेच बाहेर टाकत नाही तुम्हाला. पण हं. ते मागे लागतील म्हणजे का तुम्ही बघा, तुमच्या भावाकडे जा, बहिणीकडे जा, ह्याच्याकडे जा, हं. त्याच्या घाई थोडे करतात ते पण. कारण कोणतरी पैसे भरतोय. आता ह्या हॉटेलला म्युनिसिपालिटी पैसे देणारच त्याला. हां. तर खर्चाचं काम आहे. मग अशी प्रक्रिया आहे. पण ते येतात मदतीला. बरं. हं. मिस्टर मायर, खरं तर तुम्ही युद्धाचा हा थरार सांगताय, अनुभव सांगताय, त्यानेच माझ्या अंगावर शहारा येतोय. मात्र जर अशी आणीबाणीची परिस्थिती तुमच्या देशात आली किंवा आपत्कालीन परिस्थिती आली, तर इस्रायलचं सरकार कशाप्रकारे तयार आहे? कशाप्रकारे तयारी करण्यात येते किंवा सरकारकडून तुम्हाला नेमक्या काय-काय सूचना दिल्या जातायत? तुम्ही न्यूजमध्ये काही पाहत असाल, काय सांगितलं जातंय? नाही, म्हणजे आता ती प्रक्रियाच अशी तयार झाली. म्हणजे ती लहानपणीपासून आता आता जसं उदाहरण, की ही जी पळापळ बघतोय, तर लहान मुलं पण तुमच्यावर आहेत. बरोबर. वयस्कर मंडळी पण आहेत. आणि हा सिस्टम एक त्यांच्यामध्ये असा सिस्टमच आलेला आहे, की आणि त्याच्यासाठी ते ॲप्स आहेत, एआय आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जागोजागी सांगण्यात येतं. तुम्हाला आमची मेडिकल्स इथे 4 मेडिकल कंपनी आहेत. तुम्ही त्याचे मेंबर होता. कार्ड घेतलं तुम्ही मेंबरशिप भरता, की तुम्हाला सगळी सोय त्याच्यामध्ये असते. इथे असं नाही, की मी गोल्ड कार्ड मेंबर आहे, सिल्व्हर कार्ड मेंबर आहे. इथे पण आहे तशा लेव्हलचं थोडं. पण बाकी तसं काही नाही. तुम्हाला माणसाची किंमत आहे. बहुतेक वेळा असं पण होतं, की तुम्ही त्या कंपनीचे मेंबर नाही, पण तुम्ही जवळ असल्याने त्या कंपनीची माणसं असतील, ते तुम्हाला आधी वाचवणार पहिले. पहिले जीव वाचवा, नंतर आपण भांडत बसू पैशाकरता, असं आहे. तर माणसाच्या जीवनाला फार किंमत आहे. ते फार जपतात तुम्हाला आणि एक सिस्टम डेव्हलप झालेलं आहे. त्याच्यामुळे ते सगळे धावून येतात. तुम्ही बघता जगामध्ये कुठे धरणीकंप होतो वगैरे, तर इस्रायल आणि भारत हे पहिले देश पोहोचतात तिथे कधी पण. म्हणजे आपल्याकडे त्रास झाला तरी चालेल, पण आधी दुसऱ्याला वाचवा असा. तर ती सगळी प्रक्रिया इथे पण तेवढीच जबरदस्त आहे. ते सिस्टम फार आणि सगळे बहुतेक सोल्जर्स आहेत. म्हणजे उद्या काही वयस्कर मंडळी ते पण सुरुवातीला स्वातंत्र्यापासून ते सोल्जरच होते, म्हणजे सैनिकच होते. मुलं काय, मुली काय. हं. त्यामुळे त्यांना तशी मानसिक तयारी फार आहे त्यांची. म्हणजे घट्ट मानाची लोक आहेत आणि रेझिलियंट आहेत. म्हणजे रबर बँड सारखे. म्हणजे आज काय आता झालं, की तेल अवीव बीचला तुम्ही बघाल, की मुलं-मुली पोहायला जातात वगैरे आणि वाजलं, की मग तिकडे ते जातात. आपलं म्हणजे किती टेन्शन घ्यायचं म्हणजे हं. कुठेतरी आपल्याला पण थोडं असं आहे. हे शिकण्यासारखं आहे. बरं. खरंच तुम्ही म्हटलात हे शिकण्यासारखं आहे. खरं तर तुम्हा प्रत्येकाची मनस्थिती तशी झालेली आहे, हा संपूर्ण संघर्ष पाहता-पाहता आणि तिकडच्या प्रत्येक नागरिकाची खरं तर झाली असावी. मात्र इराण
कुठेतरी माघार घेताना दिसत नाहीये. आता त्यानं पुन्हा तुमच्या IT हब जिथे आहे तिथे देखील हल्ला केलेला आहे. मला वाटतं बेरशेबा हे एक ठिकाण आहे, तिथे मोठा हल्ला झालेला आहे. ते साधारण तुमच्यापासून किती दूर आहे आणि कशा प्रकारे तिथे नेमकं काय परिस्थिती आहे? सांगतो. बेरशेवा तेल अवीववरनं साधारण ट्रेननी गेलं तर 1-1.25 तास आहे. बरं. म्हणजे म्हणजे VT टू कल्याण म्हणा ना, असं म्हणजे तुम्ही जर आपल्या ह्याच्याने बघितलं तर. आणि तिथे IT हब म्हणजे तेल अवीव म्हणजे IT हब सगळ्याकडे आहेत. म्हणजे मोठे-मोठे कंपनीज वगैरे सगळ्याकडे पसरलेले आहेत. आणि इथे पण आहे मागासवर्गीय एरियामध्ये डेव्हलपमेंट वगैरे ते सगळं इथे पण तसं चालतंय. देशच मुळात लहान आहे. तिथे त्यांनी आता आज सकाळी पण बाकी इस्रायलमध्ये कुठे झालं नाही. तिथे पुन्हा रॉकेट्स आले. पण रॉकेटचं प्रमाण कमी झालंय एवढं आम्हाला कळलंय. म्हणजे दिसतोय आम्ही. म्हणजे पूर्वी जे 500 होते ते आता ते 25 आणि 20 वर आलेले आहेत. त्यांचा साठा पण आणि आपली मुले पण आपली हवाई दल पण जाऊन भरपूर त्यांना मारा करतोय. बाकीचे काय मदत करतात दुसरे मित्र देश वगैरे आहेत ते सगळं चाललेलं आहे. आपल्याला जास्ती काही गोष्टी कळत नाहीत तशा बघायला गेल्या त्यांनी सांगत पण नाही ते. आणि त्या बेरशेवामध्ये काल तुम्ही म्हणाला हॉस्पिटलला, त्या हॉस्पिटल सरोका हॉस्पिटल जो आहे फार मोठा हॉस्पिटल आहे. कारण बेरशेवा हे जसं हेड ऑफ द साऊथ आहे. तिकडून मग सगळं म्हणजे एलात पर्यंत म्हणा किंवा इथे वरपर्यंत म्हणा त्याचं ते हेडक्वार्टर्स म्हणजे तिथे सगळी म्हणजे तालुका जिल्हा स्थान कसं तसं म्हणजे. तर तिथे हॉस्पिटलवर जे पडलं तिथे 1 दिवस आधीच तो डिपार्टमेंट त्यांनी कम्प्लिटली क्लीन करून खाली बेसमेंटला नेलं होतं. आणि तो ऑपरेशन आणि पीडियाट्रिक वॉर्ड होता. त्याच्यामुळे 200 मुलं होती तिथे. तर ते आणि तिथे पडलं तिथे माणसांना काय हानी झाली म्हणजे थोडीफार जवळपास होती. पण ईश्वराची मोठी कृपा आहे की सगळी वाचली, सगळी बचावली सगळी. बाकी सगळ्या ती 200 मुलं आपण वाईट बोलू नये आपण म्हणजे चांगलं शुभ-शुभच बोलतो मी. पण कृपा आहे म्हणजे ईश्वराची कृपा आहे. खरं मिस्टर नायर, खरं तर तुमचं कौतुक करावं लागेल की इतकं संघर्षाची परिस्थिती आहे, आजूबाजूला हल्ले होत आहेत, तरी देखील तुम्ही इतके धैर्याने खरं तर तुम्ही हा संपूर्ण अनुभव सांगतायत, तेही अस्खलित मराठीमध्ये. खरंच तुमचं कौतुक आहे. मला आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतोय की आता हा जो संघर्ष सुरू आहे, या संपूर्ण संघर्षात तुम्ही नेमकं काय काम करता किंवा तुमची रोजची दिनचर्या नेमकी कशी आहे? मी एअरपोर्टला काम करतो. मी एअरपोर्टला आहे. सध्या एअरपोर्ट बंद आहे पूर्णपणे बंद. आता कालपासून त्यांची फेरी फ्लाईट सुरू झाल्यात की कारण अशा परिस्थितीत फक्त इस्रायलमधले जे 3-4 कॅरियर आहेत तेच ऑपरेट करतात. कारण ते विमानं पण त्यांच्याकडे स्पेशल असे काय त्यांनी बनवले त्याच्याकरता म्हणजे बचाव प्रक्रिया जशी ते विमानं पॅसेंजर आहेत पण त्याच्या ते फायटर जेट सारखे वापरू शकतात. अशी इस्रायलने टेक्नॉलॉजी वापरली. तर ते सगळे परतीचे प्रवास आहेत सगळे त्यांना घेऊन येतात, बोटीने घेऊन येतात, बोटीने सोडतायत. कारण आपल्याला पश्चिमेकडे आपल्याकडे सागर आहे, मेडिटेरेनियन सी आहे, तर तिकडून त्याचा वापर करतात. काय मित्र देश मदत करतायत. आणि मी माझं दैनंदिन जे काम आहे जे मी ऑफिसला जातो तर मी एअरपोर्टला असल्यामुळे काय एअरपोर्टचा खालचा जे बॅगेजचा एरिया आहे तो बंकरच आहे मोठा. त्यामुळे तिथे पण आम्ही काम करतो. आणि नाहीतर आम्ही आता जसं हे 7 ऑक्टोबर पासून जे झालं त्यावेळेला कामं बंद होती वगैरे तर आम्ही काय करतो म्हणजे आता आम्ही नागरिक आहोत, आता आम्ही सैन्यात गेलो नव्हतो. मग आम्ही काय करतो जिथे असे कम्युनिटी किचन्स आहेत तिथे जाऊन आम्ही मील्स जेवण तयार करतो म्हणजे सँडविचेस वगैरे सोल्जर्स करता तशी मदत करतो आम्ही. कोणतरी जाऊन पॅकेजिंगला कुठे कपडे पॅक करायला इथे दुकानामध्ये कारण जे सगळ्याकडे काम करतात अशी ड्युटी आली की सगळे सोल्जर चालतात बॉर्डरला, रिझर्व्ह फोर्स हे सगळं. मग आपण बाकीची मंडळी जे सिव्हिलियन असतो ना ती त्यांची जागा घेतो असं आहे. त्यामुळे ती चेन फॉर्म होते. म्हणजे एखादा म्हणजे 70 वर्षाचा 80 वर्षाचा मनुष्य असेल किंवा स्त्री असेल तर ती जाईल कुठेतरी बालसंगोपन केंद्र, तिथे शाळेमध्ये रस्ता मुलं क्रॉस करतात तिथे मदत करायला वगैरे अशी कामं पण करतात. किंवा एखादा तरुणपणे मोठी जीप चालवत होता आर्मीची ट्रक तर तो शाळेची बस चालवतो कारण तो यंग ड्रायव्हर जो आहे तो बंदूक घेऊन ह्याच्यावर गेलाय बॉर्डरवर गेलाय असं त्याच्यामुळे हे सगळं अशी सक्रिय आणि हा सिस्टम फॉर्म झालेला आहे. त्यामुळे जो तो आपला म्हणजे किल्ला म्हणजे तिथे जागा म्हणजे धरूनच आहे म्हणजे असं म्हणजे तिथे एक सैनिक गेला की दुसरा तिथे लगेच उभा. बरं
मिस्टर मायर, खरं तर आतापर्यंत आम्ही सोर्सेसने किंवा ज्या काही बातम्या येत होत्या त्याच फक्त पाहिल्यात किंवा ऐकल्यात. मात्र आज तुम्ही तुमचा थेट अनुभव सांगितलेला आहे. तिथे नेमकं काय घडतंय ते तुम्ही इस्रायली नागरिक असून देखील इतक्या अस्खलित मराठीमध्ये या सगळ्या प्रेक्षकांना सांगितलेलं आहे. त्यासाठी खूप धन्यवाद. आणि तुम्ही स्वतःची काळजी घ्या, तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि निश्चितच आपली पुढची भेट किंवा आपला पुढचा संवाद हा कोणत्या तरी चांगल्या बातमीवर होईल अशी आशा ठेवूयात. खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी आणि हा संपूर्ण अनुभव आपल्या मराठी प्रेक्षकांना सांगण्यासाठी. नक्की. जय महाराष्ट्र, जय भारत आणि जय इस्रायल. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार.